नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल स्मिता होम किचनमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे साधी, सरळ आणि सोप्या पद्धतीने बनणारे ढाबा स्टाईल चिकन सुक्का मसाला. खूपच इझी आणि झटपट बनणारी अशी रेसिपी आहे. तर चला लागूया तयारीला. सर्वप्रथम एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्या. त्याच्यामध्ये खडा मसाला जसे की दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी, विलायची आणि 2 मीडियम साईजचा उभा चिरलेला कांदा फास्ट गॅसवरती छान 2 मिनटं असं त्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्या. जसा कांदा ट्रान्सपरंट दिसू लागेल त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि तितकाच वेळ तुम्हाला परतायचा आहे जोपर्यंत लसूण आणि अद्रकचा कच्चापणचा वास जात नाही तोपर्यंत. हे पहा, या पद्धतीने तुम्ही परतून घ्या स्लो गॅसवरती. लगेचच तुम्हाला काय करायचं आहे, 250 ग्रॅम बोनलेस चिकन त्याच्यामध्ये घालून घ्या आणि त्याच्याबरोबरच चवीपुरते मीठही घाला. मीठ घातल्यामुळे काय होईल, चिकनच्या आतपर्यंत जी फिक्की टेस्ट असते ना चिकनची ती न येता छान असं चविष्ट आपल्याला टेस्ट येईल. 2 मिनटं छान असा फास्ट गॅसवरती चिकनला परतून घ्या. 2च मिनटानंतर काय होईल, चिकन आपलं पाणी सोडू लागेल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक 2 ते 3 मिनटासाठी त्याला झाकून ठेवा. 2 ते 3 मिनटं स्लो गॅसवरती झाकून ठेवताना तर असं चिकनचं पाणी सेपरेट होईल. हे कशामुळे होते, आपण मीठ जेव्हा त्याच्यामध्ये ॲड करतो ना, मीठ आणि चिकनचं पाणी छान असं मुरलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक मोठा 2 टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्याच्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेजिरे पावडर, हळद पावडर 1 चमचा आणि थोडंसं मीठही घाला. त्याने टोमॅटो छान शिजला जातो. या सर्व वस्तू स्लो गॅसवरती आपल्याला एक 2 ते 3 मिनटासाठी छान अशा परतून घ्यायच्या आहेत. सर्व मसाले एकजीव झाले की आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट सेम जसं आपण अगोदर पॅन झाकून ठेवला होता चिकन शिजवण्यासाठी, सेम तसंच आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनटासाठी स्लो गॅसवरती चिकन वाफेवरती काढून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने जसं तेल सेपरेट होईल ना, आपण पाहू शकता की छान आपलं चिकन 70 to 80% शिजलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात लास्ट आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 चम्मच फ्रेश क्रीम, दुधाची सायही बोलू शकता तुम्ही. त्याचबरोबर चिकनचा मसाला जो रेडीमेड मार्केटमध्ये भेटतो तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला जास्त सुक्कं वाटत असेल चिकन मसाला तर थोडं पाणीही तुम्ही ॲड करू शकता. मीही थोडं ॲड केलं आहे. हे पहा, या पद्धतीने आपल्याला फास्ट गॅसवरती आता हे सर्व गोष्टी परतून घ्यायच्या आहेत. एक 2 ते 3 मिनटामध्येच तेल सेपरेट होताना हे पहा तयार आहे आपला ढाबा स्टाईल चिकन सुक्का मसाला. खूप सोप्या पद्धतीने बनणारा. आणि सर्वात लास्टमध्ये आपल्याला ॲड करायची आहे थोडी कुस्करून कसुरी मेथी, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर. दिसतंय ना टेम्पटिंग. छान असा ढाबा स्टाईल चिकन सुक्का रेडी झाला आहे घरच्या घरी. चला घेऊया मग वाढायला. तर तुम्ही हा चिकन मसाला भाताबरोबर, चपातीबरोबर आणि रोटीबरोबरही, जशी तंदुरी रोटी असते त्याच्याबरोबरही खाऊ शकता. हे पहा, मी प्लेटिंग केली आहे. खूपच असा सोपा आणि झटपट बनणारा चिकन मसाला रेडी झाला आहे. तर मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तंदुरी रोटीची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओमध्येच. बाय बाय.